मी बोललो रोहनशी, त्याच्या वडिलांशी बोललो, पण आता तरी तो तयार नाहीये. वेगळं राहायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे. अरे पण अशाने त्यांच्या संसारावर परिणाम होईल ना. आत्ताच लग्न झालं त्यांचं, आत्तापासून इश्यू सुरू झाले तर पुढे कसं होईल. आणि समोर त्या स्वानंदीच्या आईला भेटले मी लग्नात, बोलले मी त्यांच्याशी, त्या ना मला विचित्र वाटल्या जरा. पण या सगळ्यावर स्वानंदीचं काय म्हणणं आहे? नाही, अजून बोललो नाही त्यांच्याशी. का? अरे बोल ना तिच्याशी. विश्वास नाही वाटत मला त्यांच्यावर. म्हणजे कळत नाही की त्यांना कसं सांगावं, काय सांगावं, आणि ते सांगितल्यानंतर त्याचं पुढे काय होईल हे कळत नाही मला. म्हणजे अरे अरे बायको आहे ना ती तुझी, आणि इथे प्रश्न तिच्या भावाचा आणि तुझ्या बहिणीचा आहे. तुम्ही तर बोललंच पाहिजे ना. डार्लिंग, आमच्यातलं नातं हा फक्त एक व्यवहार आहे, हे तुला माहिती आहे. अरे समोर असं कसं चालेल? चालण्याचा प्रश्नच येत नाही आनंद. कुठल्या परिस्थितीत मी त्यांच्याशी लग्न केलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्या आधी मला त्यांच्याविषयी माझं काही फार बरं मत नव्हतं, आणि आताही नाहीये. काय? असं पहिल्यांदा ऐकलं का काय काय करतेस? तुला माहिती आहे चांगलं. हे बघ समर, तुमच्यात भांडणं होतात माहिती आम्हाला, बघितलेत आम्ही. पण इट्स ओके, ते तुमच्यातलं इक्वेशन आहे. आम्ही नाही का भांडत, पण प्रेम सुद्धा आहे ना आमच्यात. आमच्यात प्रेम नाही. प्रेम आणि कुठलंही नातं आमच्यात नाहीये, आणि ते कधी निर्माण होऊ शकत नाही. समर, या सगळ्याला तूही जबाबदार आहेस. हो, तूही. अरे तुझ्यावर विश्वास ठेवून ती या घरात आलीये, तुझ्या बरोबर राहतीये. विचार कर किती वल्नरेबल असेल ती. आणि आत्ता प्रश्न तिच्या भावाच्या संसाराचा सुद्धा म्हटल्यावर तू बोलायला पाहिजे तिच्याशी यार. गरज आहे. बर चल, बायको नाही पण मैत्रीण, मित्र तर होऊ शकता ना तुम्ही. पण मैत्रीत कसं असतं, समोरचा जसा असतो तसं आपण त्याला एक्सेप्ट करतो, त्याला जज नाही करत. आणि मैत्रीत समोरच्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडलीच पाहिजे असं काही नसतं की नाही. म्हणून मैत्री करून बघ ना, बोलून बघ तिच्याशी. एकदा विश्वास ठेव तिच्यावर, मनमोकळेपणाने बोलून बघ. ती खूप चांगली. अरे ट्रस्ट मी. हे बघ समज, माझ्यासाठी एकदा तिच्याशी बोल. स्वानंदीचं माहित नाही मला, पण ही तुझी गरज नक्कीच आहे. समरदादाचं कसं आहे माहिती, मी जे सांगेन तेच त्याला बरोबर वाटतं. त्याच्या स्वतःचं काही डोकं नाहीये. तो ज्या खुर्चीत बसलाय ना, ती खुर्ची माझी आहे. खरं तर लायकी नाहीये त्याची त्या खुर्चीत बसायची. मल्लिकाला तर मी काय दोष देऊ ग. म्हणजे पिंट्यावर तिने असा थेट आरोप कधी केलाच नाही. तिच्या डोक्यातून गोष्टी गेल्या नाहीच आनंद. आणि ते सगळं ना तिने अंशुमन आणि अर्पिताच्या डोक्यात पेरलं. ते म्हणजे त्याचे थोडे मोठे होते ना अधिरापेक्षा, त्यामुळे आईचं ऐकलं त्यांनी. सगळं असं ऐकतं मिळतंय. त्याची किंमत ठेवण्याची मॅच्युरिटी कधी आलीच नाही का त्यांच्यात. अधिरा सोडली ना तर खरं म्हटलं त्यांना पिंट्याला कधीच कोणी जीव नाही लावलं ग. तुला असा चिडचिडा चुसडा असा पिंट्या दिसतो ना, तो कसं नाही ग. त्याच्या आतमध्ये एक बाळ आहे, एक भेदलेलं कोकरू दडलंय ग. ज्याला स्वतःच्या आई वडील गेल्याचं दुःखही व्यक्त नाही करताच मला. राजवाडे एवढ्या सगळ्यातनं गेलायत तुम्ही. इतकं सगळं होऊ नये. तुमच्या माणसांना, तुमच्या रक्ताच्या नात्यांना कसं काहीच वाटत नाहीये तुमच्याबद्दल. तुमच्याशी मुळात खोटं कसं वागावं असं वाटतं त्यांना. हे कळतंय ना सगळं तुम्हाला. त्याचा त्रास होऊ द्यायचा नाही असं ठरवलंय बहुतेक तुम्ही. ठीक आहे, हरकत नाही. पण यापुढे मी असणार आहे तुमच्या बरोबर. मी ना तुम्हाला एकटं पडू देणार आहे आणि ना कुणाला तुमचा गैरफायदा घेऊन देणार आहे. आजपर्यंत बाहेरच्या माणसांशी खूप वेळा लढली आहे मी, पण आता तुमच्यासाठी घरच्यांशी सुद्धा लढीन. जे तुमचे शत्रू आहेत ते माझे शत्रू. तुमच्या वाईटावर असणाऱ्यांना आता आधी माझा सामना करावा लागेल. आणखी एक,
तुम्हाला सत्याची जाणीव करून देणं, तुमचे डोळे उघडणं ही सुद्धा आता माझी जबाबदारी. बायको म्हणून आणि माणूस म्हणून निष्ठा काय असते हे आता सगळ्यांना कळेल. अधिरा हे बघ, ही साडी आवडली का बघ तुला? अज्जू, तू साड्यांचं ऑनलाईन शॉपिंग करायला लागलीस? अगं मग त्याच्यात काय बिघडलं? अगं म्हणजे घेतली नाही अजून, पण तुझ्यासाठी घ्यायचा विचार आहे माझा. हे बघ, ही आहे ना, ही काळ्या रंगाची. माझ्यासाठी काळी साडी का? अगं असं काय, म्हणजे लग्नानंतरचा हा पहिला संक्रांत सण आहे ना तुझा. मग ही संक्रांत आपण खूप छान साजरी करूया. आणि बघ, तुझ्या सासरच्यांची पण बोल ना तू. संक्रांत म्हणजे काय ग, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ते रुसवे फुगवे विसरायचे आणि सगळ्यांशी अगदी गोड बोलायचं, कळलं? आय डोंट केअर अज्जू. मला संक्रांत सेलिब्रेटच नाही करायचे. अगं अगं काय अगं अज्जू, यू नो एव्हरीथिंग ना, तुला माहिती आहे सगळं. थँक्स टू रोहनच्या आई, त्यांच्यामुळे ना मला काहीही सेलिब्रेट करायची इच्छाच संपून गेली. अगं ज्या लोकांना स्वीटचा एस पण माहिती नाही, त्या लोकांची मी काय गोड बोलू सांग ना. अजिरा, असं नाही म्हणायचं. सासूबाई आहेत त्या तुझ्या. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतेय. सासूबाई आहेत ना, त्या हॉस्टेलच्या मेट्रन तर नाही आहेत ना. आणि मी काय कॉलेजमधली कुठली मुलगी नाही. ओके, मी त्यांच्या मुलाशी लग्न केलंय. अज्जू, लग्न केलंय ना. अगं रूल्स आणि रेग्युलेशन हे त्यांचं घर चालतं. अगं अज्जू, लग्नानंतर मजा करायची असते ना. आणि आमचं तर आत्ताच लग्न झालंय, थोडी तरी मजा करू दे ना. पण त्यांना मजेची ॲलर्जी. काय झालं? काय नाही ग, हिची ना ती नेहमीची चिटचिट चालू आहे बस. अधिरा, तुला माहिती आहे ना, तू माझ्याशी कुठल्याही विषयावर बोलू शकतेस. मी जज नाही करणार आहे तुला. आय नो नंदुताई, बट आय एम सॉरी. नो ऑफेन्स, बट हे बघ, जस्ट बिकॉज ही माझी पहिली संक्रांत आहे म्हणून त्या घरात झालेला माझा अपमान आणि ती सगळी भांडणं विसरून मी त्या घरात परत नाही जाऊ शकत. इट्स ओके, नको जाऊस. तुला कोणीही फोर्स करणार नाहीये. आणि मुळात आपल्याला कुठे राहायचंय याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ठीक आहे? ठीक आहे, मला कळतंय तुला अजून वेळ हवाय तुझा आणि तू तो अगदीच घेऊ शकतेस. आपण एक काम करूया का, इथे आपण दोघी एकत्र संक्रांत साजरी करूया. रोहनच्या शिवायच ना, बिकॉज आय नो रोहन काही येणार नाहीये. रोहन येईल, इथे येईल तो. नंदुताई, तू नाही येणार. मी सांगते ना तुला, तो नक्की येणार. आय प्रॉमिस. नंदुताई, नाही येणार तू. अगं ओके फाईन, बेट लावायची. डन. ओके, सो जर रोहन आला तर नंदुताई मी तुझं ऐकेन. नाही मी. पण जर तो नाही आला तर तू माझं ऐकायचं. बेट? डील. ओके देन, डन. आय विल बी वेटिंग. ओके. स्वानंदी, पैज लावलेस ना आता, जमेल ना तुला हे सगळं? हो आजी, तुम्ही बघाच, आपण सगळेजण आनंदाने संक्रांत साजरी करणार आहोत.